श्रावण महात्म्य पौराणिक कथा भाग 1 श्रावण मास पृथ्वीवर कसा अवतरला। श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम नमः शिवाय। असे म्हणतात की देवाधिदेव महादेवांना प्रिय असणाऱ्या महिन्यांमध्ये श्रावण मास सर्वश्रेष्ठ आहे। या मासातील एका क्षणाचे केलेले शिवस्मरण, एका थेंबाने केलेला अभिषेक आणि अंतःकरणातून अर्पण केलेले एक बेलपत्र सुद्धा महादेवांच्या चरणी पोहोचते। परंतु हा मास इतका पवित्र का मानला गेला? श्रावणातील सोमवारी उपवास का केला जातो? महादेवांना जल अर्पण करण्याची परंपरा कशी सुरू झाली? आणि या महिन्याला स्वतः भगवान शिवांचा आशीर्वाद कसा प्राप्त झाला? ही कथा अत्यंत प्राचीन काळातील आहे। अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट। त्या काळी पृथ्वीवर धर्माचे साम्राज्य होते। ऋषी मुनी यज्ञ करीत, वेदांचे पठण करीत आणि देवतांचे स्मरण करून आपले जीवन व्यतीत करीत। परंतु एकेकाळी देवता आणि असुर यांच्यामध्ये भयंकर संघर्ष सुरू झाला। असुरांचे सामर्थ्य दिवसेंदिवस वाढत होते। देवतांचे तेज मात्र क्षीण होत चालले होते। इंद्रासह सर्व देवता चिंतेत पडले। शेवटी ते सर्वजण भगवान विष्णूंच्या चरणी गेले। देवतांनी हात जोडून विनंती केली, हे जगन्नाथा, असुरांचे सामर्थ्य वाढत आहे। आम्ही त्यांच्याशी युद्ध करण्यास समर्थ राहिलो नाही। आता आमचे रक्षण आपणच करावे। भगवान विष्णूंनी देवतांकडे पाहिले आणि म्हणाले, देवतांनो, अमृत प्राप्त झाल्याशिवाय तुमचे सामर्थ्य पूर्ववत होणार नाही। त्यासाठी क्षीरसागराचे मंथन करावे लागेल। परंतु क्षीरसागराचे मंथन करणे हे कोणत्याही एका पक्षाच्या सामर्थ्याबाहेरचे कार्य होते। म्हणून भगवान विष्णूंनी देवतांना असुरांशी संधी करण्यास सांगितले। देवता आणि असुर एकत्र आले। मंदर पर्वत मंथनदंड बनला। वासुकी नागाची दोरी झाली आणि क्षीरसागराचे मंथन आरंभ झाले। मंथन सुरू होताच समुद्रातून अद्भुत वस्तू बाहेर येऊ लागल्या। परंतु अचानक समुद्राच्या गर्भातून एक भयंकर विष प्रकट झाले। ते विष इतके प्रचंड होते की त्याच्या उष्णतेने संपूर्ण सृष्टी व्याकुळ झाली। आकाश काळवंडले, वायू दूषित झाला, पृथ्वीवरील जीव भयभीत झाले। देवता घाबरल्या, असुर पळू लागले। ऋषीमुनींनी प्रार्थना सुरू केली। सर्वांच्या मुखातून एकच शब्द निघू लागला, महादेव, महादेव, महादेव। तेव्हा कैलास पर्वतावर विराजमान असलेल्या भगवान शिवांना सृष्टीचा हा आक्रोश ऐकू आला। महादेवांनी डोळे उघडले। माता पार्वती त्यांच्या समीप होत्या। भगवान शिव म्हणाले, देवीय, सृष्टी संकटात आहे। तिचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे। असे म्हणत महादेव त्या विषाजवळ गेले। देवता त्यांच्या चरणी पडल्या, हे नीलकंठा, या विषापासून आमचे रक्षण करा। महादेवांनी त्या भयंकर विषाचे पान केले। परंतु माता पार्वतींनी तत्काळ महादेवांच्या कंठावर हात ठेवला। विष त्यांच्या उदरात जाऊ नये म्हणून त्यांनी ते कंठातच रोखून धरले। त्यामुळे भगवान शिवांचा कंठ निळा झाला आणि तेव्हापासून ते नीलकंठ म्हणून प्रसिद्ध झाले। पण विषाची उष्णता अत्यंत भयंकर होती। महादेवांचा कंठ जळू लागला। देवता चिंतेत पडल्या। तेव्हा सर्वांनी महादेवांवर जल अर्पण करण्यास सुरुवात केली। गंगाजल, पवित्र जल, दुग्ध आणि विविध पवित्र द्रव्यांनी महादेवांचा अभिषेक करण्यात आला आणि हळूहळू त्या विषाची उष्णता शांत होऊ लागली। याच कारणामुळे श्रावण मासात भगवान शिवांना जल अर्पण करण्याची परंपरा अत्यंत पवित्र मानली जाते, अशी धार्मिक परंपरा सांगते। परंतु कथा येथे संपत नाही। या घटनेनंतर देवतांनी महादेवांना विचारले, प्रभो, पृथ्वीवरील सामान्य मनुष्य आपल्या जीवनातील दुःख, संकटे आणि पापांपासून मुक्त होण्यासाठी आपली उपासना कशी करील? महादेव स्मित करून म्हणाले, जो मनुष्य श्रद्धेने माझे स्मरण करील, माझ्यावर जल अर्पण करील, बेलपत्र वाहील आणि आपल्या अंतःकरणातील अहंकार माझ्या चरणी अर्पण करील, त्याच्यावर माझी कृपादृष्टी राहील। तेव्हा महादेवांनी एका विशेष काळाचे महात्म्य सांगितले। श्रावण मास। या मासात केलेले शिवस्मरण, दान, जप, उपवास आणि पूजा अत्यंत पुण्यदायी मानली जाईल, असे पुराण परंपरेत वर्णन आहे। काळ पुढे सरकत गेला। पृथ्वीवर श्रावण मास आला। पहिल्या पावसाने धरती हिरवीगार झाली। नद्या भरून वाहू लागल्या। झाडांना नवीन पालवी फुटली। आकाशात काळे मेघ दाटून आले आणि गावोगावी मंदिरांमध्ये घंटानाद घुमू लागला। हर हर महादेव। स्त्रिया पहाटे उठून अंगण सारवू लागल्या। दारासमोर रांगोळ्या काढू लागल्या। देवघरात दीप प्रज्वलित करू लागल्या आणि शिवलिंगावर जल अर्पण करून म्हणू लागल्या, ओम नमः शिवाय।
पण यात श्रावण महिन्यात घडलेली एक अद्भुत कथा पुढे अनेक पिढ्यांपर्यंत सांगितली गेली. एका गरीब ब्राह्मण कुटुंबात जन्मलेला एक बालक. त्याच्या आयुष्यात इतके दुःख होते की त्याला स्वतः भगवान शिवांची भक्ती करण्याची संधीही मिळत नव्हती. पण एका श्रावण सोमवारी त्याने केलेल्या एका छोट्याशा शिवपूजेने त्याचे संपूर्ण नशीबच बदलून गेले. त्याने अशी कोणती पूजा केली होती, त्याच्या हातून असे काय घडले होते, आणि स्वतः महादेव त्याच्या समोर कधी प्रकट झाले, हीच अद्भुत कथा आपण पुढील भागात पाहणार आहोत. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.